इयत्ता आठवीमध्ये स्कॉलरशिपशिवाय अजून एक महत्त्वाची परीक्षा असते, ती म्हणजे NMMS. याच्यामध्ये 8वीचे मुलं परीक्षा देऊ शकतात. इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, बौद्धिक क्षमता चाचणी आणि 20 मार्काचं मॅथ्स असा हा अभ्यासक्रम असतो. तर ही परीक्षा दिल्याने तुम्हाला फायदा काय होतो? तर ही परीक्षा दिल्यामुळे फायदा असा होतो की दर वर्षी तुम्हाला 12,000 रुपये असे 4 वर्ष पैसे भेटतात स्कॉलरशिपच्या रूपामध्ये. म्हणजे पैशाच्या रूपामध्ये स्कॉलरशिप भेटते. 4 वर्षापैकी झाले म्हणजे हे 48,000. जर अजून 2,000 टाकले तर काय होतंय? अर्ध लाख तयार होतात. अर्ध लाख आपण म्हणजे 50,000 म्हणजे अर्ध लाख मिळवतो की नाही आपण. तर यासाठी या परीक्षेला बसा, नित्यनियमाने अभ्यास करा. बरं, आता अभ्यास कशातून करायचा? तर अभ्यास पहा, मी वापरणार आहे आशा हे पुस्तक. हे काढलं आहे श्री चरडे सरांनी. हेच पुस्तक का वापरायचं? तर या पुस्तकामध्ये त्या सरांनी गेल्या 20 वर्षाच्या पेपरचा अभ्यास करून त्याचनुसार पेपरमध्ये प्रश्न टाकलेले आहेत. म्हणजे आपल्याला जर आयता सिलेबस भेटणार आहे, सेम टू सेम प्रश्न येणार नसला तरीही याच धर्तीवर पूर्ण पेपर असतो. आणि या ज्यांनी मुलांनी पुस्तक वापरले आहेत त्यांचा चांगला रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे. तर आपण आज पाहणार आहोत NMSसाठी आशा ह्या पुस्तकाचा पहिला लेसन. ठीक आहे. आता पहिला लेसन काय पाहूयात. पहिला लेसन आहे अक्षर मालिका क्रम. काय पहिला लेसन? क्रम. पेन आपण या करून घेऊयात, लाल नको आपल्याला. ठीक आहे. आता अक्षर मालिका, जे मुलं 5वीला स्कॉलरशिपला बसले असतील किंवा 8वीला बसले असतील त्यांना ही आयडिया असते. नाही बसलात काही हरकत नाही, काहीही काळजी करायचं नाही. आजपासून जरी तुम्ही अभ्यास चालू केला तरीही तुम्हाला यश मिळणार आहे. फक्त एक काम करायचं की सातत्य ठेवायचं. सातत्य म्हणजे रोज ह्या विषयाचा अर्धा ते 1 तास अभ्यास करायचा म्हणजे करायचाच. यापूर्वी मी तुम्हाला इतिहासाचे भरपूर नोट्स टाकलेले आहेत, तेही तुम्ही पाहून घ्यायचे. ठीक आहे. NMS नावाने आहे. ठीक आहे. आता पहिलं काय आहे? प्रकरण आहे पहिलं क्रम. आता या पहिल्यांदा सॉल्व एक्झाम्पल पाहूयात. क्रम काय असतो पहा. एक ठराविक पद्धतीने केलेली संख्यांची किंवा अक्षरांची. आता इंग्लिशमध्ये अक्षर असतील तुम्हाला अल्फाबेट्स A to Z मध्ये. स्कॉलरशिपमध्ये फक्त A to Y असतात. तर NMSमध्ये A to Z अक्षरे दिलेले असतात. तर त्यांचा वेगवेगळ्या क्रमानुसार एक लयबद्धता असते. प्रत्येक लाईनमध्ये काहीतरी सातत्य असतं, काहीतरी ठेका असतो. तो ठेका ओळखून आपण पुढचं किंवा मधलं किंवा सुरुवातीचं जो क्वेश्चन विचारला आहे तिथलं आपण अक्षर काढायचं. ठीक आहे. पहिला प्रश्न. क्रमाने कोणते पद येईल? क्रमाने कोणती अक्षरे येतील? उदाहरण JLNP. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, पेपरमध्ये जर तुम्हाला अल्फाबेट लिहून दिलेली असेल तर उत्तम. जर नसेल दिली तर सगळ्यात पहिल्यांदा रफ ठिकाणी, रफ पेजला जागा असते खाली थोडीशी प्रश्नपत्रिकेला, तिथं A to Z लिहून घ्यायचं. ते कसं लिहायचं तर ते लिहायची पद्धत पहा. ते लिहायचं आहे तुम्हाला असं ABCD ABCDE. E नंतर पॉज घ्यायचा आहे. FGHIJ पुन्हा पॉज घ्यायचा आहे. KLMNO पुन्हा पॉज घ्यायचा आहे. 5-5च्या टप्प्याने लिहायची आहे. तुम्ही म्हणताल मॅडम 5-5च्या टप्प्यानेच का लिहायचे? 3-3च्या का नको, 4-4च्या का नको? तर पहा, 5-5चे टप्पे आपण स्कॉलरशिपमध्ये आपलं ते पाठांतर झालेलं आहे. आणि जर कायमच आपण 5-5 टप्पे घेत गेलो एकच अक्षर शेवटी उरतं. आणि मग आपल्याला तोडी राहतं ना. हा 5चा टप्पा म्हणजे हे 5वं आहे, हे 10वं आहे, हे 15वं अक्षर आहे, हे 20वं आणि Y 25वं आणि Z 26वं. म्हणजे आपण प्रॅक्टिस केली की आपण पटकन लक्षामध्ये येतं की K कितवा असेल. 5-5चे 2 ग्रुप झाले, 10 झाले, K आला 11वा. ठीक आहे. यासाठी 5-5च्या ग्रुपनी अक्षरमाला पहिल्यांदा लिहून घ्यायची. आमच्या काळामध्ये क ख ग घ ते होतं. ज्यावेळेस मी शिकले ना त्यावेळेस आम्हाला सेमी नव्हतं, पूर्ण मराठी असायचं. मराठीमध्ये आम्हाला क ते ञ ची बाराखडी लिहावं लागायची. ठीक आहे. आता पाहूया आपण पहिला प्रश्न. JLNP पहा इथं सोडवून दिलेला आहे. जे आता ABCD म्हटली, ABCDEFGHIJK म्हणजे इथला कोण गायब आहे? इथला K गायब आहे. KL M गायब आहे.
एन आहे, एन एम एन. ओ गायब आहे, पी आहे. क्यू गायब करायचा आणि उत्तरामध्ये कोण लिहायचा? आर. सरांनी सांगितले +2 म्हणजे जे नंतर जे दुसरं अक्षर येतं ते एल, एल नंतर दुसरं अक्षर येतं ते एन, एन नंतर जे दुसरं अक्षर येतं ते पी आणि पी नंतर दुसरं अक्षर येतं ते आर. असंही म्हणा किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की जे नंतर केला हकलून दिला, एलला घेतला, एकाड एक नंबर घेतले, एकाला हकलायचं एकाला आतमध्ये घ्यायचं. ठीक आहे. पर्याय येणार आहे आपला आर पहिला. आता दुसरा पर्याय पाहूयात. दुसरा क्वेश्चन पाहूयात. CEHL. त्याच्यामध्ये काय केले पहा, ABCD, सी नंतर डी हकललाय, ई ला घेतलंय, नंतर 2 अक्षर हकले ABCDE, FG एच घेतलाय, HIJK 3 हकललेत, एल घेतलाय, एल नंतर MNOP 4 हकलेत, 5वं घेतलेलं आहे. +2 केलेत, +3 घेतले, मग 4थं, मग 5वं. असं करा किंवा यांच्यामधल्या गॅपचे अक्षर लिहून घेतले तरीही चालतील. तुम्हाला जे सोपं वाटेल ते लिहा. याचा ऑप्शन येणार आहे क्यू, तिसरा ऑप्शन. प्रश्न तिसरा पहा. प्रश्न तिसरा मी डायरेक्ट स्पष्टीकरणच वाचते कारण आपल्याला टाइम खूप लागेल, नाही तर मग GNHLILJKKL. आता पहा ह्याच्यामध्ये काय केलं, जे पहिलं गटातलं पहिलं अल्फाबेट G, ABCDEFG, H लगेच H आला, GHIJK सिरियली घेतलेले आहेत, म्हणजे लगेच दुसरं अक्षर +1. तर याच्यामध्ये काय केलं तर पहा, याच्यामध्ये ज्यावेळेस अल्फाबेट उतरते असतात, उलटे असतात, तेव्हा मागून सुरुवात केली तरी चालेल. HIABCDEFGHIJKLMN असं म्हटलं की तरी चालेल, किंवा एनच्या आधीचा घेतला, एमच्या आधीचा घेतला, एलच्या आधीचा घेतला, केच्या आधीचा आणि जेच्या आधीचा. याच्यासाठी तुमच्या समोर अल्फाबेट हवेतच हवेमध्ये काम करायचं नाही. हवेत म्हणजे तोंडी काम करायचं नाही, आपल्याला अल्फाबेट पाहिजेत आपल्यासमोर. पुढचं AZCXEVGT. पायात काय केलेलं आहे आता याच्यामध्ये ABCD ए आहे, बी सोडला, सी ला घेतलाय, सी नंतर डी ला सोडलाय, ई घेतलाय, ई एफ ला सोडलाय, जी घेतलाय, एच ला सोडला, आय घेतलाय. मग आता आय नंतर कोण असतो? जे सोडायचा आणि कोण घ्यायचा आहे? ABCDEFGHI आणि उत्तर पर्याय दिलेला इथे. ठीक आहे, ओके, पर्याय झालेला इथे. GT पर्यंतच क्वेश्चन मालिका होती आणि हे आपलं उत्तर आहे आय. मी पर्याय सहित वाचलेलं, काही हरकत नाहीये. आता दुसऱ्या अक्षरात गटामध्ये दुसरं अक्षराचं काय आहे पहा. ज्यावेळेस आपल्याला समजतं झेडच्या आधी एक्स असतो, 2 असतो, एक्सच्या आधी 2 व्ही येतो, व्हीच्या आधी 2 टी येतो आणि टीच्या आधी 2 आर येतो. किंवा ABCD म्हणायची PQRS सोडला, टी घेतला, टी नंतर कोण सोडला? यू, PQRS यू सोडला, व्ही घेतला, व्ही नंतर डब्ल्यू सोडला, एक्स घेतला, वाय सोडला, झेड घेतला. इकडनं असं आले तरीही चालेल आणि इकडनं इकडे गेले तरीही चालेल. इकडून इकडे जाताना -2ची सिक्वेन्स लावायची आणि जर तुम्ही इकडून इकडे गेले, इकडून इकडे जाताना एकसून एक घ्यायचं आणि इकडून इकडे जाताना -2ची सिक्वेन्स लावायची. ठीक आहे. आता पाहूयात. हे पहा इथे पण दिलेलं आहे, आशा NMS मार्गदर्शिका पुस्तक सराव. ठीक आहे. आता पुढचं घेऊयात क्वेश्चन चौथ्या क्वेश्चन मध्ये पहा काय केलेलं आहे. 3 अक्षरांचे ग्रुप दिलेले आहेत. तर प्रत्येक अक्षरांचं पहिल्यांदा काय लयबद्धता आहे ती ओळखायची. ABCD सोडलाय आणि ई घेतलाय, +2 केलाय. ठीक आहे. नंतर मग +3 केलाय, नंतर +4 केलाय, +5 केलाय. म्हणजे आधी फक्त 1 अक्षर सोडलं, मग 2 अक्षर सोडून तिसरं घेतले, 3 अक्षर सोडून चौथं घेतले, 4 अक्षर सोडून 5वं घेतले. दुसऱ्यामध्ये काय आहे? ABCDEFGHI JK, जेला सोडलाय, के ला घेतलाय म्हणजे +2 JK, के नंतर कोण सोडलाय? ABCDEFGHI JK L सोडलाय आणि घेतलाय म्हणजे +2 घेतलेत, पुन्हा 3, पुन्हा 4, एक एकनी त्यांच्यातला गॅप वाढवत गेलेला आहे.
तिसऱ्याला पण तेच आहे. ओ नंतर की, ओ पी, पी सोडलाय क्यू घेतलाय, क्यू नंतर आर एस सोडलाय, टी घेतलाय, यू व्ही सोडलाय, यू व्ही डब्ल्यू तिघं सोडले, एक्स घेतलाय. आणि जर सिक्वेन्स संपली तर पुन्हा आपल्याला ABCD कडे यायचं असतंय, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल मॅडम झेड पण झालं, संपलं, काय करू आता, रडत बसायचं नाहीये, पुन्हा पहिल्याचा नंबर घ्यायचा आहे. ठीक आहे, ABC. कोणाला मग इथे सी आलाय, पर्याय घेणार आहे चौथा. चौथं आणि 5वं एक्झाम्पल तुम्ही पाहून घ्या. सोपं सोपं आहे पहा. इथे काय केलेलं आहे, बी मध्ये +1+1 केलेलं आहे, डी मध्ये पण +1+1, जी मध्ये पण, म्हणजे लगेच नेक्स्ट ए बी, बी सी डी ई एफ, DEFGH, GHIJK, लगेच नेक्स्ट घेतलेलं आहे. याचं पहिलं अक्षरात नेक्स्ट, दुसऱ्यात पण नेक्स्ट, तिसऱ्यात पण नेक्स्ट, +1+1 म्हणा किंवा लगेच पुढचं अक्षर दिलंय असंही म्हणा, कसंही म्हणा, सेम येणार उत्तर. आता इथे FMPT, हे पण छान दिलंय. किती सुंदर स्पष्टीकरण दिलेलं आहे पहा, किती सुंदर स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यामुळे पटकन समजतं आपल्याला, की नाही. एफ नंतर आय नंतर एल नंतर ओ, FILOR, याच्यामध्ये काय सिक्वेन्स आहे, याच्यामध्ये +3 म्हणजे ABCDEF H दोघं गाळले, आय घेतला, आय. ठीक आहे, नंतर पुन्हा दोघं गाळले, एल घेतला, MN गाळला, ओ घेतलाय, PQ गाळलाय, आर घेतला. +3 ची सिक्वेन्स दिलेली आहे. इथे -3 दिलाय, मग तुम्ही उलट या किंवा सुलट जा. ABC सोडलाय, डी घेतलाय, EF सोडलाय, जी घेतलाय, असं या किंवा मागे जा. मला शक्यतो मागून इकडनं येणं सोपं पडतं. मी फक्त पाहते की अरे हा ए नंतर येतोय, डी आधी येतोय, म्हणजे इथं काम उलटं चाललेलं आहे. ते उलटं चाललंय, आपण पण उलटं चालायचंय, आपण पण उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे जायचंय. ठीक आहे, इथे +3 घेतला, इथे पुन्हा -3, म्हणजे पहिल्या सिक्वेन्सला +3 -3 +3 -3. उत्तराला आहे पर्याय क्रमांक 3. शेवटचा आहे पर्याय. ठीक आहे, आता इथे काय ABYZ लगेच समजते पहा. AB सुरुवातीचे 2, ABCDEFGH, पहिले दोन. आता नंतर घेतले PQRST UVWXYZ. ठीक आहे, आता घेऊयात आपण पहिला प्रश्न. सरावासाठी उदाहरणं आहेत, ती सोडवून देते मी तुम्हाला. आता पहिला प्रश्न, ACFJO काय आहे इथे. 2 मिनिटं शांत बसायचं, त्यांना म्हणायचं तुम्ही काय आहात, कुठून आलात. आपल्याशी हे अल्फाबेटच बोलत असतात की आम्ही कोण आहोत. पहा, ए आला, तो म्हणतो मी बीला हकलून दिलं, मग सीने नंबर मारलाय. सी ABC D आणि ई हकलून दिलाय, F ABCDEF GHI, त्यांना तिघांना हकलून दिले. ठीक आहे, जे नंतर KLMN 4ला हकलून दिले. मग आता ओनी किती जणांना हकलायचं, ओनी हकलायचंय 5 जणांना. कोणत्या O P Q R S आणि T यांना हकलून दिल्यावर कोण उरतो तो आपला U. पहिल्याचा ऑप्शन येणार आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, दुसरा प्रश्न घेऊयात. OMKIG पहा, हे बोलतात ते आपल्याशी, ते म्हणतात की आम्ही इकडून इकडे आलो आहोत, उलट चाललोय आम्ही. ABCDEFGHIJKLMN, म्हणजे एकने चाललंय. मग आता जीच्या आधी कोण असतो, F, म्हणजे F गाड्यामध्ये टाकायचा आणि उत्तरामध्ये कोण येणार आहे, उत्तरात बसवायचा आहे E, पहिलं ऑप्शन. समजतंय, पहिलं ऑप्शन येणार आहे. उलट चालायचं, एकाडेक घ्यायचे ते. नंतर तिसरा प्रश्न, DFIMR. आता पहा, इथे लगेच समजतं ABCD, इथे ईला गाळलंय, EF GH ABCDEFGH, आय घेतलाय, 2 गाळले, 3 गाळायचे, आय JKL तिघं गाळले, M आलाय, इथं 4 गाळायचे, इथे किती 5 गाळायचे. 5चा गाव काढून टाकायचे 5 जणांना आणि 6वं अक्षर घ्यायचे.
तर आर पासून 6वं अक्षर कोणतं असतं हे आपण जर आपल्याकडे समोरासमोर तुम्ही ही लिहिलेली असेल तर लगेच समजेल. पहा, आर पासून 6वं अक्षर 1 2 3 4 5 6 सोडले, ओके नाही 5 सोडले, तर कोण येणार आहे इथे? एक्स. 1 2 सॉरी 1 2 3 4 5 सोडले, 6वं कोण आला? एक्स. ठीक आहे, चला इकडे येऊयात आपण पुन्हा. इथे एक्स उत्तर आलंय. म्हणजे मोजून लिहा, काही प्रश्न नाहीये, पण त्याच्यामध्ये टाइम जातो, म्हणून अक्षर मालिका समोर हवीच. आपल्या अल्फाबेटची सेरीज समोर ठेवायचीच आहे कंपल्सरी. चौथा प्रश्न, ZWTQN. ZWTQN. पहा बरं, याच्यामध्ये काय केलेलं आहे? काय वाटतंय? उलटं लिहिलेलं आहे. यस. कसं लिहिलं आहे? 2 2चा गाप आहे. MN. एन नंतर ML. ठीक आहे, इथे कोण आहे? क्यू. PQRS. RS सोडला, टी घेतलाय, PQRST. UV सोडलाय, W घेतलाय, XY सोडलाय, Z घेतलाय. मग एनच्या आधी 2नी कोण येतो? के. JK. LM सोडलाय आपण, LM सोडला. कोण सोडलाय? LM सोडला, आणि उत्तर आलं आपलं के, पहिलं ऑप्शन. पुढचं 5वा प्रश्न चाललाय. EIMQU. पहा किती सुंदर आणि छान प्रश्न आहेत. आणि तुम्ही जर अभ्यास केला प्रश्नपत्रिकांचा तर तुम्हाला लक्षामध्ये येईल की ह्याच प्रकारचे प्रश्न असतात, याच्या बाहेरचं काही येत नाही. EIMQU. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय दिसतंय पहा. ई नंतर FGH. ई नंतर FGH. 3 अक्षरांना बाय बाय केलंय. आय घेतलाय, आय नंतर JKL. JKL. पुन्हा 3 अक्षरांना बाय बाय केलाय. एम नंतर NOP. 3 अक्षरांना बाय बाय केलाय. QRST. 3 अक्षरांना बाय बाय केलाय. यू नंतर करा 3 अक्षरांना बाय बाय. PQR. UVWX ला बाय बाय करायचंय, आणि घ्यायचा कोण आहे? वाय. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, समजलं? 3 3चा गॅप टाकलेला आहे. प्रश्न 6वा. JCLENG PIRK. ठीक आहे, आता याचं उत्तर काय? RK. कसं समजलं का? अरे किती सोपं होतं, तोंडी होतं पोरांनो. पहा आता ABCD. C नंतर D. CDEFGHI. J ला बाय बाय करून K घेतलाय. याच्यामध्ये काय? याच्यामध्ये उलट घ्यायचंय. PABCDEFG. हे उलटच आहे. J. K ला बाय बाय L घेतलाय. L नंतर M ला बाय बाय N घेतलाय. MN. O ला बाय बाय P घेतलाय. P नंतर Q ला बाय बाय R घेतला. पहिलं ऑप्शन. समजत असणार आहे, कमेंट लिहा. छान समजतंय म्हणून. नाही समजलं तर डाऊट सांगा, काय समजलं नाही ते. खूप सोपा विषय आहे, बुद्धिमत्तेचा विषय आहे. अगदी त्याला काय म्हणतात, चॅलेंजिंग वर्क असतं, आणि हे छान असतं. चॅलेंजिंग वर्क मजा येते करायला. बरं ठीक आहे. ABCDEFGHIJKL सोडलाय, आणि कोण घ्यायचा? LMN. कोण घ्यायचा? MN. आता एक लक्षात घ्यायचंय. काय लक्षात घ्यायचंय? घाई गडबडमध्ये आपल्याकडून NM आणि MN मध्ये गोंधळ होऊ शकतो, आणि MNच्या ऐवजी आपण कोणाला उत्तर देऊ शकतोय? NM ला. त्यामुळे लक्ष द्यायचंय. MN म्हणजे चौथा पर्याय हवाय. कोणता हवाय? चौथा पर्याय. ठीक आहे, पुढचा प्रश्न. 8वा प्रश्न चाललेला आहे. AZBYCX. काय आहे याच्यामध्ये? पहा, ABCD. इथं येणार आहे ई. सोपं एकदम, छोटा मुलगा पण सांगेल. त्याच्यामध्ये WXYZ. मग डब्ल्यूच्या आधी कोण असतो? ईला जोडी कोणती आली आहे? व्ही, म्हणजे EV. VWXYZ. दुसरं ऑप्शन. ठीक आहे, आता प्रश्न 9वा चाललेला आहे आपला. X. छान आहे ना? XWUTRQON.
कितीही अवघड असो, माझ्यासोबत शिकलं की तुम्हाला सोपं आणि कॉन्फिडन्स येणार आहे. हसत खेळत अभ्यास करत असतो आपण. तरी हे ऑनलाईन आहे, ऑफलाईन तर खूप मजा येते क्लासमध्ये. XWUTRQON 9वा प्रश्न चाललेला आहे आपला. काय येईल याच्यामध्ये पहा. काय येणार आहे? XW ABCDEFG PQROPQRSTU VW X दोनचा गॅप करत करत चाललेला आहे. कोण येण्याच्या आधी मग LK. कोण येणार आहे? LK. पहा, उलटं घ्या सुलटं घ्या. एक्सच्या आधी दोन्ही यू, दोनच्या आधी दोन्ही आर, यूच्या आधी दोन्ही आर, आरच्या आधी दोन्ही ओ. तसंच इथे पण दोनचा फरक पडलेला आहे. उत्तर काय येणार आहे? चौथा ऑप्शन. आता पाहूयात प्रश्न 10वा. प्रश्न चालला आहे आपला आता 10वा. ठीक आहे. NKLMJOHQ ABCDEFG. ओके. आता MN ABCDEFGH IJKLMN म्हणजे एकाड एक अक्षर घेतले आहे. तर H मधून अजून एक मागं गेलं तर काय येणार आहे आपला? F. आता यांचं बघूयात काय दुसऱ्यांचं. HIJK L सोडला, M घेतला, M नंतर N सोडला, O घेतला, O नंतर P सोडला, Q घेतला, Q नंतर एक सोड OPQ. R ला सोडायचं आणि S ला घ्यायचे. R ला सोडा आणि S ला घ्या म्हणजे कोण येणार आहे? FS. म्हणजे ते जर मी असं लिहिलं NLJH त्याच्यामध्ये -2 म्हणजे एक सोडून एक घ्यायचं, एक सोडून एक घ्यायचं. ठीक आहे. इकडनं आलं तर +2 होणार आहे, इकडनं गेलं तर -2 होणार. तसंच NKMOP मध्ये पण +2. एक K नंतर एक सोडला एक घेतला, एक सोडला एक घेतला. खूप छान आहे. सराव खूप करा. चांगले मार्क्स आहेत हमखासच. अर्धा लाख कमवायची संधी आपल्याला. अर्ध लाख पहा. 48,000 म्हणजे अर्ध लाख. 2,000 तुम्हाला कोणी पण बक्षीस दिल रे पोरांनो, आहे की नाही? दिल का नाही? झाले 2,000 टाकले, झाले 50,000 म्हणजे अर्ध लाख. बरं, किती प्रश्न चालला आपला? 11वा प्रश्न चालला. सगळं खोडून टाकते. चला. AIR BJS CKT DLU. ठीक. याच्या पुढे काय येणार आहे? ABCD E येणार आहे. ई सगळ्यात उत्तर आहे. हे तिघं उत्तर येणारच ईच्या नुसार. नंतर ABCDEFGHIJKLMEM या तिघांपैकी येणार आहे. PQRSTUV म्हणजे काय उत्तर येते आपलं? EMV. पुढचं अक्षर घ्यायचं. याचं पहिलं अक्षर, याचं पहिलं अक्षर, याचं पहिलं आणि याचं पहिलं. मग याचं दुसरं, याचं दुसरं, याचं दुसरं, तिसरं. त्यात काय संबंध आहे तो लक्षात घ्यायचा, त्यानुसार चालत राहायचंय. 12वा प्रश्न. ABCDEFGF. हा पहा. FGHI. तिसरं पाहते मी. सुरुवातीला मला पटकन आठवलं दिसलं ते. FGHIJ येणार. इथं काय येणार आहे? J. बरं, नंतर मग याच्यामध्ये काय स्कीम आहे? NM ABCDEFGHIJKLM G. पहा उलट आहे बरं का. GHIJ म्हणजे इथं कोण पाहिजे? जीच्या आधी कोण असतो? F असतो. ठीक आहे. FJ वालं उत्तर येणार आहे आपलं. FJ हे उत्तर येणार आहे. FJ. याचं पण बघून घ्या. NML HIJKLMN मग Kच्या आधी कोण असतो? JFJ पहिलं ऑप्शन. समजले का? चांगलं पहा, नाही तर पुन्हा समजून सांगते. इथं NML ही पहिली सिक्वेन्स आहे. HIJKLM म्हणजे इथं कोण असणार आहे? इथं J असणार आहे. दुसऱ्या सिक्वेन्सला कोण आहे? JIH आणि G. इथे कोण येणार आहे? GHI. इथे कोण येणार आहे? F. FGHIJ. आणि तिसरं FGF
H आणि I. पहा तिथं कोणाला FGHIG. समजलंय? उभं लिहून दाखवले तुम्हाला प्रत्येक शब्द. पहिलं ऑप्शन येणार आहे. 13वा प्रश्न चाललाय आपल्याला. 13वा प्रश्न काय म्हणताय ते CEG EGIG. आता पहा याच्यामध्ये काय दिसतं ABC. D सोडलाय E घेतलाय. ABCDE. F सोडलाय G घेतलाय. G नंतर H सोडला I घेतला. I नंतर J सोडायचा आणि कोण घ्यायचा आहे K घ्यायचा आहे. आता ABCD दुसरं बघा ABCDE. F सोडलाय G घेतलाय. G नंतर ABCDFG. H सोडलाय I घेतलाय. I नंतर ABCDFGHI. J सोडलाय K घेतलाय. K नंतर KL सोडायचा आणि कोण घ्यायचा आहे M. KM. पहा हे उत्तर येणार आपलं. तर तिसरं कोण दाखवते मी ABCDFG. H सोडलाय I घेतलाय. I. J सोडलाय K घेतलाय. L सोडलाय M घेतलाय. MN सोडायचा आणि O घ्यायचा KMO. दुसरं ऑप्शन. पहा पहिलं दुसरं तिसरं सिक्वेन्स करत राहायचे. 14वा प्रश्न चालला आपला. 14वा प्रश्नात काय म्हणतात ते WVU SRQ ONM अच्छा IJK HIJK. इथं सोडलाय त्यांनी L. इथं काय सोडलाय L. MNO. इथे कोण सोडलाय P. QRS. इथे कोण सोडलाय T. UVW. सिरियसली आहे सगळं सिरियली आहे. उलट घेतलंय फक्त 3 सोडत एक सोडत गेले मग 3 घेतले. आता आयच्या आधी कोण असतो ABCDEFG. G सोडलाय मग इथं कोण येणार आहे EFG. F येणार E येणार आणि C येणार FEC. बरोबर आहे का? 14व ABCD. एक मिनिट इथे पहा बरं. ABCDEFG. सॉरी इथे H असतो. ABCDEFG. इथे देऊन घेऊ 2 मिनिटं गडबड राहिली काहीतरी. ABCDEFG H आणि मग I असतो. ओके. हा इथे शेवटी I आलेला आहे. म्हणजे गाळायचं कोणाला तर आपला गाळायचं आहे Hला गाळायचंय आणि घ्यायचंय कोणाला तर घ्यायचं आहे आपल्याला EFGला. EFG. सेकंड ऑप्शन EFGला घ्यायचं. ओके. यासाठी म्हणते की समोर अल्फाबेट हवेत. आता मला काय होतंय टॅबमध्ये असल्यामुळं मला सारखं दुसऱ्या पेजला जावं लागतंय. त्यामुळे मी सारखं घेत नाही. पण तुम्ही समोरच लिहायचं. रिस्क घ्यायची नाही आपल्याला. 15वा प्रश्न ABCDEF JHI 3 सोडले. JKL MNO 3 सोडले. PQR 3 सोडूयात. PQR STU सोडला. कोण येणार आहे VWX. ह्या तिघांना सोडून टाकू आपण. VWX उत्तर येणार आपलं. कोण येणार आहे VWX. तिसरा ऑप्शन. 16 प्रश्न चाललेला आहे आपला. 16वा AZCX BYDW. आता पहा ह्याच्यामध्ये काय दिसतंय AB पाठोपाठ घेतले ते AB पाठोपाठ घेतल्यानंतर पुन्हा एक सोडलाय AB. C आणि D सोडलाय मग EF. पुन्हा 2 पाठोपाठ घेतलेत. हा इकडं दोघांचे पाठोपाठ आहेत. इकडं दोघांच्या मध्ये गॅप टाकलेला इथे. Z ABCDEFGHI U आणि V हे पाठोपाठ घेतले उलटे. Y आणि X हे Y आणि Z हे पाठोपाठ घेतले आहे. UVW इथे कोण सोडलाय WX सोडलेला आहे. उलटा सोडलाय. आता इथे CD पाठोपाठ घेतलेत. D नंतर EF सोडलाय आणि कोण घेतला EFG आणि H घेतलाय. 2 सोडले. इथं मध्ये आहेत ना एकदा इकडनं 2 सोडलेत एकदा इकडनं 2 सोडलेत. तसंच मग इथे आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये काय येणार आहे F. ठीक आहे. F नंतर काय करायचं ते 2 उलटे घ्यायचे. 2 उलटे F
ABCDEF जी आणि H सोडायचा आहे. GH सोडून आय घ्यायचा आहे. आयवालं उत्तर येणार आहे. आय सोडायचा आहे. इथं उलटं घ्यायचं आहे आपल्याला. यूच्या आधी 2 सोडून किती येणार आहे? आर येणार आहे. आर इथे पण आर आहे. या दोघांपैकी उत्तर येणार आहे. ठीक आहे. मग C D पाठोपाठ घेतले. GH H नंतर 2 सोडायचे. ABCDEF GH H नंतर 2 सोडले. आय जे सोडले. उत्तर येणार आहे के. म्हणजे हे उत्तर येणार आहे आपलं. तिसरं पहा, समजले का? पुन्हा सांगू एकदा. पुन्हा एकदा सांगते. थोडंसं किचकट केलं यांनी याच्यामध्ये. काय केलेलं आहे पहा. A B ह्या दोघांमध्ये सिक्वेन्स पाठोपाठ केले ते. एकदा इकडून एकदा इकडून. या दोघांमध्ये पण सिक्वेन्स पाठोपाठ केला. एकदा इकडून एकदा इकडून. मग इथे पण काय करायचे? 2 सोडायचे. इथे पण 2 सोडलेत. मग इथे 2 सोडून पाठोपाठ घ्यायचे. तर आपल्याला 2 ओके. मग काय येणार आहे? F नंतर 2 सोडले EF. GH सोडला आय आला. नंतर मग R आणि KP येणार. ऑप्शन तिसरा. पुढचा प्रश्न 17वा चाललाय. PQSTORRS. QRR सॉरी दिसायला प्रॉब्लेम झालाय. PQST ओके ठीक आहे. आता पहा याच्यामध्ये काय केलं, काय दिसतं तुम्हाला? किती सोपं आहे पहा. थोडंसं याच्यामध्ये आमच्याशी बोला बोलतात ते. P नंतर QRS. Q नंतर S नंतर कोण आले? T. आपलं उत्तर काय पाहिजे आपल्याला? T. PQ QRSTU. पुढचं खेळते. SPQR. उलट घेतलं इथे. P इकडून तिकडे जायचं. उजव्या बाजून डाव्याकडे. PQRS म्हणजे Pच्या आधी कोण असतो? O. आता याच्यात काय केलं? PQRST. इथं पण उलट घेतले. QRST मग Qच्या आधी कोण असतो? Qच्या आधी असतो P. TUOP. इथे पण पहा, लक्ष देऊन ऑप्शन करेक्ट करायचं असतं. घाई गडबडमध्ये सगळे अक्षर सारखे दिसतात का? तर आपल्या डोक्यावर परीक्षेचं टेन्शन असतं ना. टेन्शन घ्यायचंच नसतं, पण येतं ते कधी कधी, हो की नाही? आलं तर लॉंग ब्रिदिंग करायचं. लॉंग ब्रिदिंग केल्याने टेन्शन सगळं दूर होतं. चला पटपट घेऊयात आता. उशीर होते. खूप मोठा व्हिडिओ अर्धाच व्हिडिओ झाला आपला. ABCDEFGH आता येणार आहे आय. IJKL आता येणार आहे M. MNOP Q. QRSTU. IMQU. पहिलं ऑप्शन. ठीक आहे, पहिलं ऑप्शन येणार आहे. ठीक आहे. आता 19 पहा. LMNO P हवाय. N ABCDEFG PQR. हा उलट घेतले पहा. PQRS नाही, उलटच आहे. PQRS R नंतर येत असतो. हा LMNO PQR. इथं PQRST RSTUV PRTV कुठे दिसते? PRTV दुसरं ऑप्शन. असं होतं, सगळं डोळ्यांना सारखं दिसतं आपलं. गडबड झाली की तेव्हा गडबड करायची नाही. आता शेवट चाललेलं आपलं ABCDE. EFGH. हा ते बोलतात आपल्याशी. काय बोलतात ते बरं? काय केलं यांनी? ABCD D इथे ई घातलाय त्यांनी. ई खाल्लाय. D नंतर EF. F नंतर GH. G खाल्लाय. H नंतर I खाऊन जे दिलाय HIJ. मग आपण K खाऊ आणि कोण देऊ? HIJ K देऊयात. K बरोबर आहे का? पहा बरोबर आहे का? बरोबर असेल. पहा तरी एकदा पाहूयात. ABCD E खाल्ला, F दिला, ABCDEF. G खाल्ला, H दिला, HI खाल्ला, J दिला, HIJ. K खाऊन L द्यायचा. K खाऊन कोण द्यायचा? L. सुरुवातीला येणारे L. कोण येणारे सुरुवातीला? L. बरं आता पुढं BCD. 2 खाल्लेत. BCDE.
FGHIJK LMN. LN पहिलं आणि शेवटचं उत्तर LN दिसतं आपला, तर तिसरं काढावं लागेल. आता तिसऱ्यात काय दिसतं? ABCDEF ABCDEF 3 खाल्लेत आणि नंतर मग G दिलाय. G नंतर ABCDEFGHIJ खाल्ला आणि मग 3 खाल्लेत, मग K आलाय HIJK. LMNO दिलाय. O नंतर PQR खाऊन आपण घ्यायचं आहे S. PQR आपण खाऊन टाकूयात. ओके, भूक लागली आता एवढा अभ्यास करत. ओके नाही, मग LNS कुठं दिसतो? LNS हे पाहिजे, चौथं ऑप्शन येणार आहे आपलं. तरी पण आपण S काढणार, पुढचं काढणार आहेत. Y येतो का? EBC 3 अक्षर झाले, 4 अक्षर खायचे असतील आता बघा. ABCDE E नंतर ABCDEFGH आणि I. ABCDEFGH I खाल्ला आणि मग J दिला. 4 अक्षर खाऊन टाका चला पटपट. J नंतर 4 अक्षर ABCDEFGHIJ KLMN O दिलाय. PQRS T दिलाय. T नंतर 4 अक्षर PQRS T UVWX खायचं आहे आणि शेवटी Y द्यायचं आहे. आलं का उत्तर बरोबर? ठीक आहे. आज आपण पाहिलं आहे, काय पाहिलंय? अशा पुस्तकातलं NMSचा सराव चाललेला आहे. विषय आहे आपला बौद्धिक क्षमता चाचणी, त्याला म्हणतो आपण मॅट. वर चाललोय आपण, शेवट पहिलं सुरुवात घेतलेली. हा होता आपला अशा पुस्तकातला मॅट. अशा पुस्तक का वापरायचं आहे? तर त्याच्यामध्ये मागच्या 20 वर्ष जुन्या प्रश्नपत्रिकेतून सगळा सार घेऊन त्यात काय येतं नक्की त्याचा अभ्यास करून हे पुस्तक बनवलेलं आहे. त्याचा हमखास अभ्यासाला आपल्याला फायदा होणार आहे. तर इथे आपण हे लेक्चर संपूया. पुढच्या लेक्चरला आपण प्रकरण 2 घ्यायचं आहे. तोपर्यंत अभ्यास करा, सबस्क्राईब करा, सर्वांना सांगा की पुस्तक खूप छान आहे